ज्या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघितली ना, अखेर तो दिवस आला आणि आज आहे ना, तो आनंद आम्ही शब्दात नाही व्यक्त करू शकत. इतका सुंदर आणि खूप मस्त आजचा दिवस आहे. तर आज आहे सुप्रियाचं डोहाळे जेवण आणि ती इतकी सुंदर तयार होऊन आली ना, मस्त छान असं सिंपल रेडी होऊन आलेले आहे. आणि तिच्यासाठी सुद्धा हा दिवस आहे ना खूपच अविस्मरणीय आहे. मग आजची कार्यक्रमाची सुरुवात केली. पहिली ओटी माझ्या मम्मीने भरली. असं म्हणतात की पहिली ओटी सासरची भरायची असते आणि मग त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची. आजचं डेकोरेशनचं सगळं क्रेडिट ना माझ्या भावाला जातं. खूप छान डेकोरेशन केलं होतं आणि असं डेकोरेशन आहे ना फक्त रील्समध्ये बघितलं होतं आणि आज प्रत्यक्षात बघून आहे ना खूप छान वाटलं. असे क्षण आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाहीत म्हणून तो म्हटला की असं कार्यक्रम आहे ना मोठा करायचा आणि खूप छान झाला होता. भरपूर नातेवाईक वगैरे पण आले होते. त्याच्यामध्ये हे आहे सुप्रियाचे मम्मी पप्पा. गावाकडून आहे ना त्याने त्यांच्या मुलासाठी इतके सारे पदार्थ बनवून आणले होते बघा. आईवडिलांचं प्रेम आहे ना हे खरंच निस्वार्थ असतं. त्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रमही खूप छान पार पडला. आजचा दिवस हा जसा आमच्यासाठी खूप खास आहे त्यापेक्षा आहे ना सुप्रियासाठी सुद्धा आहे ना खूप छान आणि अविस्मरणीय होणार आहे. तर त्यासाठीच आहे ना पुढे थोडंसं एंटरटेनमेंटसाठी आहे ना कार्यक्रम वगैरे केले. नंतर इथे बघा पेढा का जिलेबी. तर इकडे जिलेबी आलेली आहे आणि इकडे फोटोमध्ये बघा कोणाचा फोटो आलेला आहे. आता हे फोटो आणि हे सगळे खेळ बघून आहे ना आम्ही तर खूप कन्फ्यूज आहेत की ना काय होणार आहे, मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे. पण काहीही असो जे असेल ना ते आम्हाला एक्सेप्ट आहे आणि मुलगा असो मुलगी असो जे काही असेल ते छान असावं. आई आणि बाळ दोन्ही सुखरूप असावं. अशा पद्धतीने कार्यक्रम खूप छान झाला. त्यानंतर जेवला आमचे पाहुणे होते. जेवणास वगैरे झाली आणि लवकरच मी आत्या होणार आहे त्याचा आनंदही खूप जास्त आहे आणि एक्साइटमेंटसुद्धा.